आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनाव की तैयारियों के मद्देनजर राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट की ओर से उम्मीदवारों की गतिविधियां तेजी पकड़ रही हैं। पूर्व सांसद समीर भुजबल ने एवला में अपनी मौजूदगी दर्ज कराते हुए स्थानीय इच्छुक उम्मीदवारों से व्यक्तिगत मुलाकातें शुरू कर दी। इस दौरान एवला स्थित भुजबल संपर्क कार्यालय पर उम्मीदवारों की भीड़ देखने को मिली, जो अपनी उम्मीदवारी के लिए जरूरी दिशा निर्देश और जानकारी लेने आए थे। राजनीतिक हलकों में इस सक्रियता को आगामी चुनाव की रणनीति की महत्वपूर्ण शुरुआत के तौर पर देखा जा रहा है। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येवला तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समितीच्या संदर्भामध्ये आज मुलाखती जे आहे आम्ही घेत आहोत। काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या मुलाखती घेतल्या, त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक सुद्धा घोषित झाली आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच जे जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे। म्हणूनच आज जे आहे आम्ही या तालुक्याच्या संदर्भामध्ये गट वाईज जे आहे मुलाखती घेण्याचं ठरवलं आणि मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार पंचायत समिती आणि गटाच्या संदर्भामध्ये आलेले आहेत। तर त्यांची जी मुलाखतीच्या दरम्यान त्यांचे बाजू समजून घेऊन कोण किती चांगलं काम करू शकतो, कोणाची किती लोकप्रियता आहे, कोण तिकडे जे आहे लोकांचं विकासाच्या दृष्टिकोन ठेवून कामं करू शकतं, असे जे आहे सक्षम असे उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेणार आहोत। शेवटी जे आहे सर्व उमेदवारांची मुलाखती झाल्यानंतर आदरणीय भुजबळ साहेब जे आहेत या संदर्भामधला कोणाला उमेदवारी द्यायचा त्याचा निर्णय घेतीलच। पण तत्पूर्वी जे आहे ही आमची जी आहे एक सर्वांच्या भेटीगाठी घेऊन कशा पद्धतीने पुढे काळामध्ये निवडणूक हाताळायची त्या संदर्भामधली आम्ही ही बैठक बोलवलेली आहे। मनमाड, नांदगाव आणि चांदवड या नगरपालिका देखील आहे। या राष्ट्रवादी स्वतंत्र लढणारी मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष अजितदादा असतील आणि तटकरे साहेब यांच्या माध्यमातून जे काही दिवसांपूर्वी जे आहे जिल्हावार बैठका झाल्या, त्यामध्ये जे आहे अनेक लोकांनी जे आहे प्रश्न विचारले होते की बा आपण युती करायची का स्वतंत्र लढायचं। तर स्पष्ट असं त्यांनी संकेत आम्हाला दिले आहेत की जिथे तुमची ताकद आहे, तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः जे स्वबळावर निवडून येऊ शकतात तर तिकडे तुम्ही स्वतः लढू शकता। तुम्हाला वाटलं की नाही इकडे युती करण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही युतीचा जो आहे प्रस्ताव समोरच्या पक्षाकडे तुम्ही देऊ शकता, असं स्पष्टपणे त्यांनी संकेत आम्हाला दिलेले। आता तरी आमच्याकडे येवल्याला तशी काही परिस्थिती जाणवत नाही आहे, परंतु मुलाखती अंती आणि सर्व ज्येष्ठ नेते जे आहे त्यांच्याशी चर्चा करून पुढील जे आहे दिशा आम्ही ठरवू।